सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. फ्रेंड्स हा आहे आपला सायन्स ऑफ मेडिटेशनचा 9वा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेडिटेशन आणि रिलेशनशिप मधल्या संबंधांवर. आणि त्यामुळेच आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे मित्रांनो, मेडिटेशन तुमच्या लोकांशी वागण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवू शकतं का? तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अधिक अशी एखादी व्यक्ती असते की जिचं फक्त नाव जरी ऐकलं तरी तुमचा मूड बदलतो. ती काहीतरी बोलते आणि तुम्ही लगेच चिडता, काहीतरी करते आणि तुम्ही लगेच डिफेन्सिव्ह होता, आर्ग्युमेंट होते, कधी कधी तुम्ही सायलेन्स होता, कधी कधी ही गोष्ट इगोवर येते आणि नंतर आपण रिग्रेट करतो आणि मग म्हणतो की प्रॉब्लेम त्या व्यक्तीमध्येच आहे. पण एक वेगळा प्रश्न विचारूया मित्रांनो आपण स्वतःला, काय ती व्यक्ती बदलली नाही तरीही मी माझी रिॲक्शन देण्याची जी पद्धत आहे ती बदलू शकतो का, किंवा मी माझी रिॲक्शन जी आहे ती बदलू शकतो का? आणि इथेच जे आहे मित्रांनो, आपलं जे मेडिटेशन आहे ते इंटरेस्टिंग होतं. चला मित्रांनो, आपण येऊया आपल्या व्हिडिओच्या पार्ट 1 कडे, ज्याच्या पण मध्ये आपण पाहणार आहोत रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम नेमका कुठे सुरू होतो. आपण समजतो रिलेशनशिप प्रॉब्लेम म्हणजे काय, तो मला समजूनच घेत नाही, किंवा ती माझं ऐकतच नाही, किंवा काय लोक मला रिस्पेक्ट देत नाही. पण प्रत्येक इंटरॅक्शन मध्ये एक गोष्ट जी आहे मित्रांनो ती आपल्या हातात असते, ती म्हणजे आपली रिॲक्शन. कोणी काही बोललं की आपण काय करतो, आपल्या माइंड मध्ये त्याचा एक अर्थ तयार करतो. हा अर्थ तयार झाला की इमोशन येते, इमोशन आली की आपली बॉडी रिॲक्ट करते, आणि आपली बॉडी रिॲक्ट झाली की मग आपण बोलतो. आणि अनेकदा मित्रांनो असं झालेलं असतं की हा सिक्वेन्स जो आहे तो असा असतो मित्रांनो, ट्रिगर, थॉट, इमोशन अँड रिॲक्शन. म्हणजे काय, कोणीतरी आपल्याला ट्रिगर करतं, मग आपल्या डोक्यात एक थॉट येतो, तो थॉट आपण इमोशन मध्ये कन्वर्ट करतो आणि ते इमोशन आपल्या रिॲक्शन मधून बाहेर पडतो. आणि हे सगळं जे आहे ना मित्रांनो ते इतक्या वेगात होतं की आपल्याला असं वाटतं की मी नॅचरलीच ही गोष्ट जी आहे ती रिस्पॉन्ड केलेली आहे. पण कदाचित तिथे एक छोटासा पॉज तयार होऊ शकतो, आणि याच्याच बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे. मेडिटेशन आपल्याला नेमकं काय शिकवतो. मेडिटेशन मध्ये मित्रांनो तुम्ही बसता, तुमची ब्रीथ ऑब्झर्व करता. मग ब्रीथ ऑब्झर्व करताना तुमच्या मनामध्ये एखादा थॉट येतो, तुमचं माइंड दुसरीकडे जातं आणि मग तुमच्या लक्षात येतं की अरे माझं मन जे आहे ते भटकलंय. मग तुम्ही काय करता, परत त्याला ब्रीथ कडे घेऊन येतं, पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा. ही जी बेसिक स्किल आहे मित्रांनो, नोटीस, पॉज अँड रिटर्न, ही स्किल आपल्याला रिलेशनशिप मध्येही उपयोगी पडू शकते. कशी, कोणी तुम्हाला ट्रिगर केलं, मग तुम्हाला लगेच रिप्लाय द्यायची इच्छा झाली, पण तुम्हाला जाणवलं की अरे आता मी रागवलोय, मला राग येतोय. बस ही अवेअरनेस जरी आली ना मित्रांनो, या अवेअरनेस मध्ये तुमची जी रिॲक्शन आहे ती होण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी जागा मिळू शकते, आणि ही जागा मिळाली की ती जागाच तुमची जी रिॲक्शन आहे ती रिस्पॉन्स मध्ये बदलण्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 कडे. हा आपल्या आजच्या व्हिडिओ मधला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे मित्रांनो. हा पार्ट जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलात ना, तर तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप मध्ये बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्या पार्टचा जो आहे तो उपयोग होईल मित्रांनो. तर आपण आलेलो आहोत पार्ट 3 कडे, आणि तो पार्ट आहे आर यू रिअली लिसनिंग. रिलेशनशिप मध्ये आणखी एक महत्वाची प्रॉब्लेम म्हणजे काय मित्रांनो, आपण ऐकत नाही, आपण रिप्लाय तयार करत असतो. म्हणजे काय, समोरची व्यक्ती बोलत असते आणि आपल्या माइंड मध्ये काय असतं, आता याला काय उत्तर द्यायचं, याने अगोदर काय केलं होतं, आता ही गोष्ट मी ह्या व्यक्तीला बोलणारच आहे, याचं खूप झालं आता. आपलं शरीर समोर असतं मित्रांनो, पण आपलं जे अवेअरनेस असतं, आपलं जे अटेन्शन असतं ते दुसरीकडेच असतं. आपल्या माइंड मध्ये विचार चालू असतात, आपलं सगळं लक्ष आपल्या विचारांकडे असतं. इथेच मित्रांनो आपला जो माइंडफुलनेस आहे त्याचा एक सिंपल लेसन लागू पडतो, आणि तो लेसन काय आहे, बी व्हेअर यू आर. म्हणजे काय, तुम्ही जिथे आहात तिथेच पूर्णपणे राहा, मानसिक दृष्ट्याही आणि शारीरिक दृष्ट्याही. समोरची व्यक्ती जर बोलत असेल मित्रांनो तर तिचं बोलणं पूर्णपणे ऐका. ताबडतोब डिफेंड होऊ नका, ताबडतोब जजमेंट देऊ नका. पहिल्यांदा समजून घ्या, लिसन, अंडरस्टँड अँड देन रिस्पॉन्ड. म्हणजे काय,
पहिल्यांदा त्या व्यक्तीचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्या, त्याच्या बोलण्याला समजून घ्या, म्हणजे अंडरस्टँड करा. आणि अंडरस्टँड केल्यानंतर काय होतं मित्रांनो, आपण त्या गोष्टीला अनालाइज करू शकतो की नेमकं त्याचं काय म्हणणं आहे काय नाही, आणि मग त्याच्यानंतर आपण रिस्पॉन्ड करायचं. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे, रिॲक्शन वर्सेस रिस्पॉन्स. समजा तुमच्या पार्टनरने असं काही केलं जे की तुम्हाला आवडलेलं नाहीये, मग त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असते? तू नेहमी असंच करतोस. पण आता याला दुसरा काही पर्याय आहे का मित्रांनो? तर होय, आपण असंही बोलू शकतो ना की तू असं जे केलंस ना त्याच्यामुळे मला खूप हर्ट झालं. बघा मित्रांनो, आता वाक्य फक्त थोडं चेंज झालेलं. पहिलं वाक्य काय होतं? तू नेहमी असंच करतोस. आणि दुसरं वाक्य काय आहे? तू असं केलंस ना तेव्हा मला हर्ट झालं. दोन्ही वाक्यांमध्ये इमोशन आहे, पण कम्युनिकेशनची जी पद्धत आहे, जे कम्युनिकेशन आहे ते वेगळं वेगळं आहे. पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये अटॅक आहे आणि दुसऱ्यामध्ये अवेअरनेस. मेडिटेशन तुम्हाला परफेक्ट कम्युनिकेटर तर बनवणार नाही मित्रांनो, पण स्वतःच्या इमोशनला ऑब्झर्व करण्याची जी सवय असेल तर रिएक्शनच्या अगोदर जे तुमचं रिस्पॉन्स निवडण्याची शक्यता आहे ती वाढू शकते मित्रांनो. आणि ह्याच्यामुळेच तुम्हाला रिलेशनशिपमध्ये बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत मिळू शकते. जर तुम्ही योग्य रिस्पॉन्स निवडलात तर तुमचं वाक्य बघा सिंपल आहे की तू नेहमी असंच करतोस आणि तू असं केलंस ना त्याच्यामुळे मला हर्ट झालं. वाक्य थोडं बदललं मित्रांनो की रिॲक्शन ही समोरच्या व्यक्तीची बदलते. चला मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 5 कडे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत युअर ट्रिगर्स आर इन्फॉर्मेशन. आता थोडं डीपर जाऊया मित्रांनो. काय काही लोक आपल्याला इतके ट्रिगर का करतात? समोरच्याने एक जरी वाक्य बोललं तर आपल्याला डिसप्रोप्रिएट अँगर येतं, म्हणजे आपल्याला खूप पटकन राग येतो. मग आपण त्यावेळेस स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा मित्रांनो, काय मला एवढा राग का आला? कदाचित त्या व्यक्तीच्या शब्दांनी तुमचं एखाद्या इन्सिक्युरिटीला ट्रिगर केलेलं असेल, तुमच्या एखाद्या इन्सिक्युरिटीला टच केलेलं असेल, कदाचित ती क्रिटिसिझमची तुम्हाला भीती वाटलेली असेल, कदाचित तुम्हाला रिजेक्शनची भीती वाटलेली असू शकते मित्रांनो. याचा अर्थ प्रॉब्लेम आपलाच आहे असा नाहीये मित्रांनो, पण आपली जी रिॲक्शन आहे ती आपल्याबद्दल काहीतरी सांगू शकते. आणि मेडिटेशन त्या रिॲक्शन कडे थोडं शांतपणे पाहण्याची तुम्हाला जागा देऊ शकतो. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे. कंपॅशन डझंट मीन टॉलरेटिंग एव्हरीथिंग. म्हणजे काय? कंपॅशन जे आहे याचा अर्थ असा नाही होत की समोरच्या व्यक्तीने काहीही केलं तरी ते आपण सहन करून घ्यावं. इथे एक इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन आहे मित्रांनो. समोरच्या व्यक्तीला समजून घेणं म्हणजे तिचं चुकीचं बिहेवियर सुद्धा ऍक्सेप्ट करणं असं नाही. एम्पॅथी म्हणजे तो व्यक्ती असं रिॲक्ट करत असेल हा प्रश्न विचारणं, याचा अर्थ असं नाही की त्याने काहीही केलं तरी मी सहन करेन. कारण हेल्दी रिलेशनशिप मध्ये कंपॅशन सोबत बाउंड्रीज पण आवश्यक आहेत मित्रांनो. मेडिटेशन तुम्हाला शांत करू शकतं, पण ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज आपल्याला स्वतःला सेट कराव्या लागतात. चला मित्रांनो, आता आपण एक परत आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जसा एक प्रयोग करतो तसा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रयोग करणार आहोत. पार्ट 7 द 3 सेकंड पॉज. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणी ट्रिगर केलं ना तेव्हा ताबडतोब रिप्लाय देण्याआधी 3 सेकंद घ्या. काय करायचं आहे? पहिल्या सेकंदामध्ये तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ब्रीथ घ्यायची आहे. पार्ट 2 दुसऱ्या सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीला नोटीस करायचं आहे. आणि पार्ट 3 मध्ये तुम्हाला काय आहे की तुम्हाला काय इमोशन फील होत आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. मग ते अँगर असो, हर्ट असो, फिअर असो. आणि मग स्वतःला विचारा मित्रांनो की मला आता रिॲक्ट करायचं आहे की रिस्पॉन्ड करायचं आहे. फक्त 3 सेकंद आहेत मित्रांनो. हे 3 सेकंद तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही, पण ती समस्या आणखी मोठी होण्यापासून तुम्ही थांबवू शकता. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या पार्ट 8 कडे, द बिग रिअलायझेशन. म्हणजे काय? या व्हिडिओ मधून आपण काय समजून घेतलेलं आहे? रिलेशनशिप मध्ये आपण नेहमी विचारतो मित्रांनो की समोरची व्यक्ती कधी बदलेल, पण मेडिटेशन आपल्याला एक दुसरा प्रश्न विचारायला लावतो. काय? या व्यक्तीसोबत माझा जो रिॲक्शन पॅटर्न आहे तो काय आहे? तुम्ही प्रत्येक व्यक्तीला बदलू शकत नाही मित्रांनो. तुम्ही प्रत्येक सिच्युएशन कंट्रोल करू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीला कंट्रोल करू शकत नाही. तुमच्या समोर जे कन्व्हर्सेशन चालू आहे त्या कन्व्हर्सेशनलाही तुम्ही कंट्रोल करू शकत नाही.
पण तुमची अवेअरनेस वाढवण्यावर तुम्ही काम करू शकता. आणि कधी कधी रिलेशनशिप बदलण्यासाठी समोरच्या व्यक्तीला बदलणं गरजेचं नसतं मित्रांनो. तर तुमचा जो रिस्पॉन्स पॅटर्न आहे तो जरी बदलला तर पुरेसा असू शकतं. ऍट द एंड मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेल, मेडिटेशन तुमच्या आयुष्यामधले डिफिकल्ट जी लोक आहेत, जी डिफिकल्ट पीपल ज्यांना आपण म्हणतो, ते डिफिकल्ट पीपल बाजूला काढणार नाही. तुमच्यावर कोणी रागवणं बंद करणार नाही. कदाचित तुम्हाला हर्ट करणारे लोकही तुमच्या सोबत आसपासच राहतील. पण मेडिटेशन तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतं, काय? प्रत्येक इमोशनला रिॲक्शन देणं गरजेचं नसतं. कधी कधी ऐका, कधी पॉज घ्या आणि मग कधीतरी रिस्पॉन्ड करा आणि बाउंड्री ठेवा. कारण रिलेशनशिप मध्ये मित्रांनो, पीस किंवा शांतता म्हणजे सगळं लोक तुमच्या मनासारखं वागणं नाहीये. तर लोक जसं आहेत तसे असतानाही तुम्ही स्वतःला कसं हँडल करता, ही खरी इमोशनल मॅच्युरिटी आहे मित्रांनो. समोरची व्यक्ती बदलणं नेहमी आपल्या हातात नसतं, पण तिच्यामुळे आपण कसं रिस्पॉन्ड करतो यावर आपण काम करू शकतो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिझल्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.